जय शिवराय मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवायचा असेल तर कोणत्या प्रकारचा सोलर बसवणं गरजेचं आहे, किती किलोवॅटचा सोलर हा किती युनिट तयार करतो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे, त्यासाठी एकूण खर्च किती येतो, याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवायचा असेल तर केंद्र सरकारची योजना आहे PM सूर्यघर मोफत बिजली योजना। या योजनेअंतर्गत आपण अर्ज करू शकतो। यासाठी जर तुमच्याकडे स्वतःचं घर असेल तुमच्या नावावरती तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र होऊ शकता। तुमच्याकडे आधार कार्ड, लाईट बिल आणि कॅन्सल चेक ही कागदपत्र जर असतील तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येतो। आता यासाठी जी सबसिडी दिली जाते ती 1 किलोवॅट सोलर पॅनलसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटच्या सोलर पॅनलसाठी 60,000 रुपये, म्हणजे 2 किलोवॅटपर्यंत 30,000 रुपये प्रति किलोवॅट ही सबसिडी दिली जाते। आणि 2 किलोवॅटच्या वरती 3 किलोवॅट 4 किलोवॅटपर्यंत प्रत्येक किलोवॅटला 18,000 रुपये ही सबसिडी त्या ठिकाणी वाढवली जाते। म्हणजे 3 किलोवॅटचा जर आपला सोलर पॅनल घ्यायचा असेल तर 78,000 रुपये त्या ठिकाणी आपल्याला सबसिडी मिळते, कारण 2 किलोवॅटला 60,000 रुपये आणि जो तिसरा किलोवॅट आहे त्याला 18,000 रुपये, असे एकूण 78,000 रुपये सबसिडी आपल्याला मिळते। आता जो 3 किलोवॅटचा जो सोलर आहे त्याला एकूण खर्च येतो 2,10,000 रुपये। त्यामध्ये आपल्याला 78,000 रुपये सबसिडी मिळते। 1,32,000 रुपयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 3 किलोवॅटचा सोलर त्या ठिकाणी आपल्याला मिळतो। जी काय रक्कम आहे म्हणजे 78,000 रुपये सबसिडीची रक्कम आहे ती लाभार्थ्यांच्या DBT मार्फत बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जमा केली जाते। आता त्यानंतर दिवसाला किती युनिट तयार होतात? 3 किलोवॅटचा जो सोलर पॅनल आहे तो महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज निर्माण करतं आणि त्यापेक्षा 400, 450, 500 युनिट महिन्याला त्या ठिकाणी वीज तयार होते। कारण ढगाळ वातावरण असेल तर कमीत कमी दिवसाला 10 ते 12 युनिट वीज त्या ठिकाणी निर्माण होते आणि जर चांगलं ऊन असेल तर जवळपास 15 ते 18 युनिटपर्यंत वीज त्या ठिकाणी निर्माण होते। 2 किलोवॅटचा जो सोलर पॅनल आहे तो 150 युनिट ते 300 युनिटपर्यंत महिन्याला वीज त्या ठिकाणी निर्माण करतो आणि 1 किलोवॅटचा जो सोलर पॅनल आहे तो 150 युनिट महिन्याला त्या ठिकाणी वीज निर्माण करतो। यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला pmsuryaghar.gov.in या ऑफिशियल संकेतस्थळावरती त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करावा लागतो। त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस आहे ती केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सोलर हा मिळतो। अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।